हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती ग्रामीण मुलांचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय या विषयाअंतर्गत BL फर्स्ट इयर फर्स्ट सेममध्ये मी बनले निकेत पोपट 105 सब्जेक्ट कोड या अंतर्गत सूक्ष्माध्यापन या विषयामध्ये इयत्ता 6वी तुकडीय गणित विषय आपला आहे सेतुपाठ कौशल्य आपण बघणार आहोत. त्यामध्ये घटक आहे आपला पूर्णांक संख्या, त्यामध्ये उपघटक आहे घन, ऋण, ऋण आणि पूर्णांक संख्या तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणितामध्ये पूर्णांक संख्या, घन व ऋण संख्या कोणत्या आहेत याचं थोडंसं ज्ञान आपण या पाठा घटकामध्ये किंवा उपघटकामध्ये बघणार आहोत. तर ज्ञान काय आहे त्याच्यामध्ये ते पाहू आपण. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्णांक संख्येबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांना पूर्णांक संख्येबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण नैसर्गिक संख्या व पूर्णांक संख्या स्पष्ट करणे. त्यानंतर जर बघितलं आपण नैसर्गिक संख्या कोणती आहे, नैसर्गिक संख्या आहे आपल्या कोण सांगते, नैसर्गिक संख्या काय असेल आपल्या +1 +2 +3 +4 या काय असणार आपल्या नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या असणार आहे. पुढचं पेज घ्या, पुढचं पेज. ओके, हे काय आहे आपल्या नैसर्गिक संख्या. यामध्ये जर बघितलं आपण ऋण संख्या कोणती असणार, मग ऋण संख्या यामध्ये -1 -2 -3 -4 या काय असणार आपल्या ऋण संख्या असणार. काय आहे ऋण संख्या. धन संख्या म्हणजे काय, ज्या शून्याच्या पॉझिटिव्ह साईडला म्हणजे उजव्या साईडला असतात त्या काय असतात धन संख्या. त्यानंतर ऋण संख्या काय असतात निगेटिव्ह साईडला, शून्याच्या निगेटिव्ह साईडला जे असतात ते काय असतात ऋण संख्या. हे काय आहे आपल्या धन संख्या आणि आहे ऋण संख्या. नैसर्गिक संख्या जर बघितल्या आपण तर ते कोणते असणार 0 1 2 3 4 त्या कुठपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. हे काय आपल्या नैसर्गिक संख्या आहे. या कुठपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. हे काय आपल्या नैसर्गिक संख्या. त्यानंतर ऋण संख्या तुम्हाला सांगता येईल ऋण संख्या म्हणजे काय. त्यानंतर नैसर्गिक संख्या सांगा बरं कोणते आहेत हे सांगता. त्यानंतर आपण जर उदाहरण बघितलं तर आपण उदाहरण जर घेतलं +2 - +2 याचं उदाहरण किती येते हे तुम्ही सांगायचं मला, किती येते. त्यानंतर सेकंड आहे -2 -2 हे तुम्ही स्वाध्यायामध्ये लिहून आणायचे. काय करायचे स्वाध्यायामध्ये लिहून आणायचे. लिहून घ्यायचे पहिला दुसरा. त्यानंतर तिसरा आहे +3 -3 तिथे उत्तर तुम्ही लिहून आणायचे. त्यानंतर 4 आहे -3 +- 3 याचे आन्सर तुम्ही उद्या स्वाध्याय लिहून आणायचे. ओके, थँक्यू.